नमस्कार मित्रांनो. आज आपण चर्चा करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिंधू पूजनाची. शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी पंतप्रधानांनी लडाखला भेट दिली आणि लडाखला सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधानांनी चीनला इशारा दिला की विस्तारवादाचा जग दिवस संपले, हे जग विकासवादावर चाललं आहे. आणि त्यानंतर त्यांनी सिंधू नदीची पूजा केली. यात विशेष महत्वाचं काय असा प्रश्न अनेकांना पडला. मी याबाबत जेव्हा उल्लेख केला तेव्हाही त्या व्हिडिओवर काही प्रतिक्रिया आल्या होत्या आणि त्याच्यामुळे या विषयावर बोलणं आवश्यक आहे. हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे कारण त्याच्यात आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, संस्कृती आहे, इतिहास आहे आणि राजकारण आहे. म्हणजे या सर्वांचा एकत्रित परिपाक आहे. मांडणी थोडी कठीण आहे पण मी करण्याचा प्रयत्न करत आहे. खरं या विषयावर व्हिडिओ बनवावा का नाही याबाबत मनात शंका होती, पण आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये परराष्ट्र सचिव म्हणून निवृत्त झालेले अँबॅसेडर विजय गोखले तसंच सी राजामोहन की जे भारतातले आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत आघाडीचे एक चिंतक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, त्या दोघांचे लेख आले आणि मला वाटलं की हा व्हिडिओ बनवावा. सर्वप्रथम म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहितीही नसतं की सिंधू नदी भारतातून वाहते. माझ्या पिढीतल्या लोकांना किंवा त्याच्यापूर्वीच्या लोकांना हे माहिती आहे कारण अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना लालकृष्ण अडवाणींनी लडाखला भेट देऊन सिंधू पूजन केलं होतं आणि त्यामुळे आमच्या पिढीला कळलं की ती सिंधू नदी भारतात म्हणजे ती लडाखमध्ये प्रवेश करते आणि नंतर गिलगिट बाल्टिस्तानकडे ती वाहत जाते. पण या नदीच्या 3000हून अधिक किलोमीटर लांबीपैकी काही भाग म्हणजे अगदी छोटा भाग भारतातून जातो. बाकीचा म्हणजे नदीचा उगम मानसरोवराच्या जवळून होतो आणि ही नदी कच्छ जवळ म्हणजे आता कराची जवळ ही अरबी समुद्राला मिळते. पूर्वी ही नदी भारतात समुद्राला मिळायची किंवा आत्ताचे जे कच्छचं रण आहे त्या भागातनं समुद्राला मिळायची. पण भूकंपानंतर जवळजवळ 200 वर्षापूर्वी ती आजचा जो पाकिस्तान आहे तिथे ती सरकली गेली आणि त्याच्यामुळे भारतातील सगळ्यात पवित्र किंवा महत्वाच्या नद्यांपैकी असून देखील सिंधू नदीबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. सगळ्यांना हे माहिती असायलाच पाहिजे की भारत हा सिंधू संस्कृती असलेला देश आहे. सिंधू नदीवरची जी नदीच्या तीरावरची जी संस्कृती आहे त्याच्यावरून पुढे भारताची संस्कृती विकसित झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज सिंधू नदीच्या महत्वाची चर्चा करण्यासाठी आपल्याला आधी बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रवादाच्या मुद्द्याकडे वळावं लागेल. त्याच्यासाठी मी सारांशात हे जे 2 लेख आहेत त्यांचा एक लेखाजोखा घेतो. हे लेख आपण स्वतः वाचावेत अशी नम्र विनंती आहे. पण भूषण गोखलेंच्या लेखामध्ये भारताची इंडो पॅसिफिक या संज्ञेप्रतीची भूमिका आहे ती त्यांनी स्पष्ट केलेली आहे. ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2018 साली शांग्रीला परिषदेत सिंगापूर येथे मांडली होती. हा जो हिंद आणि प्रशांत महासागराचा जो पट्टा आहे तो सर्वांसाठी खुला असावा, सर्वसमावेशक असावा आणि आसियान देशांना केंद्रस्थानी ठेवणारा असावा अशी भूमिका पंतप्रधानांनी तेव्हा मांडली होती. भारत आणि खास करून अमेरिकेने हा इंडो पॅसिफिक संकल्पना मांडण्यामागे या भागात चीनी नौदलाच्या किंवा एकूणच चीनच्या विस्तारीकरणाला दिलेलं हे उत्तर म्हणून बघितलं जात होतं. तसं बघायला गेलं तर चीनचा दर्यावर्दी इतिहास हा मुख्यतः किनारी आहे. विजय गोखले यांनी म्हटल्याप्रमाणे 1405 ते 1433 या काळात म्हणजे जेमतेम 30 वर्ष चीनचे दर्यावर्दी हे हिंद महासागरातील सुदूर ठिकाणी पोचले, भारतापर्यंत ते पोचले. अर्थात ते मिंग डायनेस्टी असताना, मिंग घराण्याचं चीनवर शासन असताना त्यांनी झेंग हे या दर्यावर्दी इसमास त्याला प्रोत्साहन देऊन त्याला या अशा प्रकारच्या सफरी काढण्यास प्रवृत्त केलं होतं. पण त्याच्यानंतर मात्र काही हे फारसं झालं नाही. बाकी चीनचा जो इतिहास आहे, हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये चीनचं सागरी एंगेजमेंट जी होती ती मुख्यतः बोहाई समुद्र, दक्षिण आणि पूर्व चीन समुद्र आणि पीत समुद्र या भागात ती राहिलेली आहे आणि तो भाग सांस्कृतिक दृष्ट्या चीनशी जवळचा असं म्हणायला हरकत नाही.
युरोपचा जो चीनशी व्यापार होत होता सागरी मार्गे, तो टप्प्याटप्प्यात होत होता आणि हिंद महासागरातलं जो संचार होता, जो व्यापार होता, जी वाहतूक होती, ती मुख्यतः अरब, पर्शियन आणि भारतीय व्यापाऱ्यांकडनं केली जात असे. युरोपातून माल घेऊन तो अरेबिया किंवा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून तिकडनं तो माल भारतात, केरळमध्ये कोचीनच्या ठिकाणी किंवा अन्य बंदरांवर तो विकला जाईल. तिकडनं भारतीय व्यापारी तो माल खरेदी करत आणि तो मलाक्काच्या समुद्रधुनी मार्गे तो आसियान देश आहेत आजचे, तिथल्या वेगवेगळ्या भागात हा माल विकत असत. त्यामुळे चीनचा याच्यामागे फारसा काही हात नव्हता. पण तरी देखील चीननी बदलत्या काळामध्ये अग्रेसिव्ह असा राष्ट्रवादी भूमिका घेतल्यामुळे या संपूर्ण प्रदेशावर किंवा त्यातील वेगवेगळ्या ठिकाणांवर, वेगवेगळ्या समुद्रात असलेल्या प्रवाळ बेटांवर, निर्मनुष्य बेटांवर दावा सांगायला सुरुवात केलेली आहे. ही बेट चीनच्या मुख्य भूमीपासून हजारो किलोमीटर, 1000 किलोमीटरहून जास्त अंतरावर असूनही चीनने असा दावा सांगितलाय आणि त्याच्यामुळे चीननी व्हिएतनाम असेल, फिलिपाईन्स असेल, या सर्व देशांशी वाकड्यात शिरलेला आहे. याच्या मागचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे चीनचा दावा सांगितल्यामुळे या मधला जो समुद्र आहे तिथे चीनला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असा चीनचा होऊ शकतो, ज्याच्यात मासेमारी करणं, खनिजांचं खाणकाम करणं किंवा तेल आणि नैसर्गिक वायू शोधणं, या सर्व गोष्टींसाठी चीन त्याच्यात चीनला ती जागा मिळू शकते. पण चीनची ही भूमिका गेल्या 8-10 वर्षात मुख्यतः बदललेली आहे. शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात ती बदललेली आहे आणि त्याबाबतचा उल्लेख, त्याबाबत सी राजामोहन यांनी आपल्या लेखात केलेला आहे की चीनमध्ये कशा प्रकारे या धोरणात बदल झाला. 1988 साली राजीव गांधी यांनी चीनला भेट दिली आणि 1962च्या युद्धानंतर चीनला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. तेव्हा चीनचे अध्यक्ष डेंग शाओपिंग यांनी प्रदीर्घ काळ त्यांच्याशी हस्तांदोलन करून कशा प्रकारे भारत आणि चीन यांच्यातील मैत्री आशियाच्या दृष्टीने महत्वाची आहे असं प्रतिपादन केलं होतं. डेंग शाओपिंग यांच्या कार्यकाळात त्यांनी माओच्या क्रांतिकारी धोरणामुळे पडझड झालेल्या, रक्तबंबाळ झालेल्या चीनची पुनरुभारणी करण्यावर भर दिला होता आणि त्यामुळे त्यांचा भर हा परराष्ट्र धोरणात सहकार्यावर होता. आशियाई सेंचुरी म्हणजे येणारं शतक हे आशियाचं आहे, त्या दृष्टीने त्यांनी मांडणी केली होती. अर्थात अशा प्रकारची मांडणी करणारे ते काही पहिले नव्हते. आशियामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या गटांची मांडणीचे प्रयत्न झालेले आहेत. इस्लामिक देशांच्या एकत्रीकरणाचे प्रयत्न झालेले आहेत. अरब जगाच्या देशांच्या एकत्रीकरणाचे प्रयत्न झालेले आहेत. विकसनशील देशांच्या एकत्रित मांडणीचे प्रयत्न झालेले आहेत. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यांच्यामध्ये जपानने अशा प्रकारची मांडणी करून की कशा प्रकारे गोऱ्या लोकांना पर्याय म्हणून आशियाई सेंचुरी आणि त्याच्यात जपानच्या नेतृत्वाखाली या देशांना एकत्र करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. पण त्यानंतरच्या काळात मात्र शीतयुद्धामुळे हा संपूर्ण भाग रशिया आणि अमेरिका, सोव्हिएट रशिया आणि अमेरिका या दोन कॅम्पमध्ये वाटला गेला होता. अर्थात सुरुवातीची अनेक वर्षे चीनही सोव्हिएट रशियाच्या बाजूने होता आणि त्यामुळे कम्युनिस्ट देशांना एकत्र करण्याचाही प्रयत्न या भागात झालेला आहे. भारताच्या नेतृत्वाखाली जी अलिप्ततावादी चळवळ होती त्याच्यातही मुख्यतः युरोपीय वसाहतवाद्यांच्या तावडीतून सुटून स्वतंत्र झालेल्या विकसनशील देशांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न आफ्रिका आणि आशियातला हा केला गेला होता आणि त्याच्यामुळे एशियन युनिटीची संकल्पना वेळोवेळी पुढे मांडण्यात आलेली आहे. पण खास करून 1980चं दशक ते 2010-2012 पर्यंत जेव्हा डेंग शाओपिंगनी ही पुढे नेली तेव्हा त्याच्यात खरोखर शांततेचा उद्देश असावा, कारण चीननी तेव्हा आपलं देश उभारणीवर, राष्ट्र उभारणीला भर दिला होता आणि आशियाई देशांसोबत व्यापार, गुंतवणूक, पर्यटन या सर्व क्षेत्रात संबंध दृढ करून चीनचा विकास करण्यावर त्यांचा भर होता. पण आजचा चीन हा वेगळा आहे आणि त्यामुळे खास करून आपल्याला जर लडाख भागात आणि याच्यापूर्वी डोकलाम भागात चीनची घुसखोरी आहे ती जर समजून घ्यायची असेल तर या बदलत्या चीनचा दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आजचा जो चीन आहे, शी जिनपिंग यांचा जो चीन आहे, तो जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, दुसरी मोठी लष्करी व्यवस्था आहे, सर्वात मोठा व्यापारी देश आहे. कारण चीनचा जगभराशी होत असलेला व्यापार हा अमेरिकेच्या
व्यापारापेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे आता चीनला आशियाई देशांना सोबत घेऊन जायची गरज उरलेली नाही. आज जर ते आशियाई देशांच्या एकतेचा आवाज देत असतील तर ते नातं समानतेचं नाहीये. आम्ही आशियातली आणि जगातली मध्यवर्ती सत्ता आहोत, ताकद आहोत आणि तुम्ही आम्हाला माझं प्रभुत्व मान्य करा, अशा प्रकारचा हेकेखोरपणा त्याच्यात आहे. अशी भूमिका सी राजामोहन यांच्या लेखात त्यांनी ती मांडणी केलेली आहे. आणि त्याच्यात ते पुढे म्हणतात, जेव्हा चीन आंतरराष्ट्रीयवादाकडून राष्ट्रवादाकडे आणि आक्रमक राष्ट्रवादाकडे वळतो तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून हिंद प्रशांत भागातील देशांनीही राष्ट्रवादाची कास धरणं, आक्रमक राष्ट्रवादाची कास धरणं हे स्वाभाविक आहे आणि तशा प्रकारच्या गोष्टी दिसू लागतील. भारतातही ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आत्मनिर्भर भारताचं जे धोरण अंगीकारलं आहे, चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचं, चीनी ऍप्सवर बंदी घालण्याचं, वेगवेगळ्या टेंडरमध्ये चीनी कंपन्यांना येऊ न देण्याची जी भूमिका आहे ती एका अर्थाने चीननी सीमा भागात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागात जी घुसखोरी केलेली आहे त्याला दिलेलं उत्तर आहे. यापूर्वी भारत आणि चीन यांच्यात खास करून गेल्या 30 वर्षात असं एक मतैक्य झालं होतं की सीमावाद आणि व्यापार, गुंतवणूक, अन्य संबंध यांना एकमेकांशी जोडलं जाऊ नये आणि भारताने ते मान्य केलं होतं. पण गेल्या 10 वर्षात भारत आणि चीन यांच्यातील मतभेद सातत्याने वाढत जात होते. चीनचा भारताच्या शेजारी देशांमध्ये त्यांना हाताशी धरून भारताविरुद्ध कारवाया करणं, व्यापारी तूट असेल, अन्य प्रकारच्या चीननी पाकिस्तानचं समर्थन करणं असेल आणि शेवटी म्हणजे चीनचा जो बेल्ट रोड प्रकल्प आहे की जो भारताच्या काश्मीरमधून म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधनं जातो, हे सगळे मुद्दे भारताला पटत नव्हते. त्याच्यामुळे तो विरोध वाढत होता. पण या गलवान खोऱ्यातील घटनेमुळे ही म्हणजे उंटाच्या पाठीवर जी शेवटची काडी ठेवतो तशा प्रकारचं हे झालेलं आहे आणि त्यामुळे भारताकडनं त्याला राष्ट्रवादाचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे आणि ते सध्या घडून येताना दिसतंय. भारत जेव्हा राष्ट्रवादाची भूमिका घेतो तेव्हा आपल्याकडच्या डाव्या कम्युनिस्ट मंडळींच्या पोटदुखीला सुरुवात होते. अखंड भारत असं जरी नाव जरी काढलं तरी त्यांना वाटतं की आता हा काही भारत आहे, हा शेजारी देशांमध्ये, कारण अखंड भारतामध्ये संपूर्ण सिंधू नदीचा पुन्हा तिथे उल्लेख येतो आणि शेजारी देशांची जमीन पादाक्रांत करणारा असा हा युद्धखोर भारताची ही भूमिका आहे आणि भाजपा किंवा हिंदुत्ववादी शक्तींना अशाच प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत असा कांगावा ते सुरू करतात. त्यामुळे सर्वप्रथम खुलासा करू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी जेवढे प्रयत्न केले नाहीत तेवढे प्रयत्न शेजारी देशांशी संबंध सुधारण्यासाठी केलेले आहेत. पंतप्रधानांनी सर्व शेजारी देशांना भेट दिलेली आहे. बांगलादेश बरोबरचा जो सीमा प्रश्न बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर जो रेंगाळला होता तो भारताने यशस्वीरित्या सोडवला आहे आणि त्याच्यात जेवढी जमीन आपल्याला बांगलादेशकडनं मिळाली त्याच्यापेक्षा जास्त जमीन आपण बांगलादेशला सोडलेली आहे. कारण याच्यामुळे बांगलादेशच्या सीमेवर कुंपण घालणं आणि त्याच्यातनं घुसखोरी रोखणं शक्य होणार आहे आणि सातत्याने भारताने शेजारी राष्ट्रांना महत्व दिलेलं आहे. पण असं करताना जर चीन आक्रमक राष्ट्रवादासह पुढे येत असेल आणि त्यासाठी सांस्कृतिक संदर्भ देत असेल तर भारतही तसं करायला मागे पुढे पाहणार नाही. म्हणजे एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही दुहेरी भूमिका घेतली आहे. एकीकडे त्यांनी सैनिकांना संबोधित करताना सांगितलेलं आहे की हे जग विस्तारवादाचं नाही, विकासवादाचं आहे, सहकार्याचं आहे. पण जरी चीन जर ते ऐकणार नसेल आणि तिथे जर भारताच्या भूमीमधले अनेक प्रांत तो आपले कधीतरी हा भाग आमचा 12व्या शतकात होता, हा भाग आमचा 16व्या शतकात होता असं करून जर त्याच्यावर दावा सांगणार असेल तर भारत देखील तशा प्रकारची गोष्ट करू शकतो. याची चुणूक अतिशय सटली, अतिशय सिम्बॉलिकली पंतप्रधानांनी दाखवलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण आता या व्हिडिओच्या विषयाकडे म्हणजे सिंधू नदीच्या पूजनाकडे वळूया. सिंधू नदीचा विषय हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला जेवढं महत्व दिलंय तेवढं स्वातंत्र्य चळवळीतल्या अन्य कोणत्याही महत्वाच्या नेत्यांनी, चिंतकांनी ते दिलं नसावं.
1921-22च्या काळात लिहिलेल्या हिंदुत्व या ग्रंथामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सिंधू हा शब्द तब्बल 142 वेळा वापरलेला आहे. आजचं हे जग फेसबुक लाईव्हचं जग आहे आणि लोकांना आजकाल फेसबुक लाईव्ह बघता बघता त्याच्यात युद्ध, सैनिक, लढाई, आव्हान असे शब्द किती वेळा आले ही मोजायची सवय लागलेली आहे. इंटरनेटवर ते सोपं असल्यामुळे मी हिंदुत्व या पुस्तकातील सिंधू हा शब्द मोजला आणि तो तब्बल 142 वेळा आला आहे. हिंदुत्व हा जरी ग्रंथ असला तरी तो केवळ 55 पानांचा आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगात असताना तो लिहिलेला आहे. पण हिंदुत्वाच्या रचनेत त्यांनी जवळजवळ पुस्तकाचा अर्धा भाग म्हणजे भारत ही पितृभूमी असे कशा प्रकारे आहे यावर खर्ची घातलेली आहे आणि त्यावर सावरकरांनी विवेचन केलेलं आहे. ते मी थोडक्यात मांडतो आणि मग या व्हिडिओच्या समारोपाकडे येतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही भूमिका घेतलेली आहे की आर्य भारतात केव्हा आले हे ओळखणं अवघड आहे, पण हे मात्र नक्की की अन्य ज्या संस्कृती आहेत, इजिप्शियन संस्कृती आहेत, मेसोपोटेमियन संस्कृती आहे, इतर ज्या संस्कृती आहेत त्याच्यापेक्षा खूप पूर्वी हे जे लोक आहेत हे आर्य लोक भारतात आले, या भूमीत आले. ते जेव्हा या भूमीत आले तेव्हा सिंधू ही जी नदी आहे त्यावरून त्यांनी या भूमीची ओळख ठरवली, ज्याला सप्तसिंधूंचा प्रदेश म्हणतात किंवा लँड ऑफ 7 रिव्हर्स असं म्हणतात, ज्याच्यात सिंधू, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी या ज्या 7 नद्या आहेत या प्रदेशात त्यांनी वास्तव्य करणं सुरू केलं. सुरुवातीला विंध्य पर्वताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला अशी ती थोडीशी विभागणी होती, पण कालांतराने, कारण हजारो वर्षांचा हा काळ आहे, लोक एकमेकात सरमिसळ झाले आणि त्याच्यामुळे ती जी ओळख आहे ती अधिक दृढ झाली. ती एवढी दृढ झाली की त्यांनी स्वतःला या सप्तसिंधूंच्या प्रदेशावरूनच म्हणजे त्यांनी स्वतःला आणि या देशाला सिंधू या नावाने ओळखण्यास सुरुवात केली. आणि केवळ त्यांनीच नाही तर आजूबाजूच्या सर्व शेजारी देशांनी, शेजारच्या राष्ट्रांनी किंवा तिथल्या लोकांनीही भारतीयांना आणि भारताला सिंधू या नावानेच ओळखायला सुरुवात केली. मग त्याच्यात त्यांनी कशा प्रकारे या आपलं पालन पोषण करणाऱ्या या 7 नद्यांमुळे एक समान संस्कृती आणि राष्ट्रीय एकतेचे, राष्ट्रीयत्वाचं प्रतीक बनलं, त्याचा मांडणी केलेली आहे. आणि मग बाहेरच्या देशात जरी आपण स्वतःला भारत, भारतवर्ष, आर्यावर्त अशी अनेक नावं ठेवली होती, तरी बाहेरच्या देशांमध्ये कशा प्रकारे आपल्याला आपल्या जुन्या म्हणजे सिंधू या नावाने ओळखलं जात होतं, हे सिंधूचं हिंदू कसं झालं त्याचं ही मांडणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. कारण या इंडो आर्यन भाषांमध्ये अनेक ठिकाणी स चा उच्चार ह असा होतो, त्यामुळे आपण ज्याला सप्ताह म्हणतो तो अरबी आणि अन्य भाषांमध्ये हफ्ता, आणि हिंदीतही आपण तो हफ्ता हा शब्द वापरतो. आसूरचं आहुर होतं. अशा प्रकारे सिंधूचं हिंदू झालं. आणि कशा प्रकारे वेगवेगळे लोक आपल्याला या हिंदू या नावानेच ओळखतात. अरब लोक हिंदी म्हणतात, ज्यू लोक होदू म्हणतात, चीनी लोक हिंदू म्हणतात. अगदी अवेस्ता या पारशी लोकांच्या आद्य ग्रंथातही भारताची ओळख त्यांनी हफ्त हिंदू म्हणजे सप्त सिंधू देश अशा प्रकारे केलेली आहे. आणि त्याच्यामुळे सिंधू नदी ही भारताची एका अर्थाने ओळख आहे. याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा प्रश्न पडायला हवा की या 7 पवित्र नद्या आहेत त्याच्यात ब्रह्मपुत्रेचा समावेश का नाही. काही जण म्हणतात की ती नदी नाहीये, तो नद आहे, कारण ती एवढी प्रचंड आहे की तो म्हणजे त्याला पुल्लिंगी शब्द आहे म्हणून असावं. पण सावरकरांनी हिंदुत्व या ग्रंथामध्ये अशी मांडणी केलेली आहे की अनेक लोक ब्रह्मपुत्रा नदीला सिंधूचाच भाग समजतात, कारण या 2 नद्या आपल्याला माहिती नसेल पण मानसरोवराच्या भागात जवळजवळ त्या उगम पावतात आणि त्यामुळे अनेक लोकांच्या दृष्टीने ही एकच नदी आहे. म्हणजे पश्चिम वाहिनी सिंधू आणि पूर्व वाहिनी ब्रह्मपुत्रा, किंवा त्याला सिंधूचा पूर्व म्हणजे एक दुसरा भुजा असं त्याला समजलं जातं. आणि त्यामुळे भारताची जी ओळख आहे ती सिंधू नदी म्हणजे सिंधू ब्रह्मपुत्र ही नदी आणि सिंधू समुद्र म्हणजे भारतीय हिंद महासागर यांच्यातला जो प्रदेश आहे तिथे राहणारे लोक हे सगळे त्याला हिंदू समजतात. संस्कृतमध्ये नंतर कालांतराने जसे म्हटलं की हे भारतवर्ष, भारतखंड, आर्यावर्त असे अनेक त्याला नावं आली असली तरी प्राकृतमध्ये हिंदू आणि हिंदुस्थान हा शब्द अधिक जास्त वापरला जातो. मराठीतही आपण हिंदुस्थान वापरतो. अन्य देशही आपल्याला, माझा एक तुर्कीचा मित्र होता, त्यांनी मला पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी
इंडिया नव्हतं लिहिलं, हिंदिस्तान असं त्यांनी लिहिलं होतं आणि मला आश्चर्य वाटलं की हा कशा प्रकारे हिंदिस्तान म्हणतो, पण ही वस्तुस्थिती आहे. पण ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं होतं. आपल्याकडचा जो डावा कम्युनिस्ट प्रोपागंडा आहे त्यांनी आतापर्यंत अशी मांडणी केली होती की भारत हा काही एक देश नव्हता, ही वेगवेगळी एकमेकांची झगडणारी राज्य होती आणि ब्रिटिशांनी तो एकमेकांशी जोडला आणि त्याच्यातनं हा भारत देश तयार झाला. याचा प्रतिवाद सावरकरांनी केलेला आहे. दुसरा, हे लोक म्हणतात की जे हिंदू किंवा हिंद हे शब्द आहेत हे अरबांनी डिरॉगेटरी म्हणजे कमीपणाने अपमानास्पद करण्याच्या दृष्टीने वापरलेल्या शब्दातनं आलेले आहेत. त्यावर सावरकरांनी प्रतिपादन करताना वेगवेगळ्या देशांची उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यात इंग्लिश लोक जसे जसे अमेरिकेत गेले, कॅनडात गेले, ऑस्ट्रेलियात गेले, न्यूझीलंडला गेले, तिथे तिथे त्यांनी ब्रिटनमधली, इंग्लंडमधली नावं त्या तिथल्या शहरांना, तिथल्या नद्यांना, तिथल्या पर्वतांना दिली. आणि त्यामुळे सावरकर म्हणतात की असं दुसऱ्यांनी कोणाला तरी नाव ठेवणं म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती 5,000 वर्षांपेक्षा पुरातन आहे आणि कोणतरी नवीन येणाऱ्या आक्रमकांनी 1,000 वर्षापूर्वी, 1,500 वर्षापूर्वी आपल्याला नाव ठेवलं आणि आपण ते नाव सुखासुखी मान्य केलं, हे अशक्य आहे. आणि त्यामुळे याच्यात एक या या भागात राहणारे लोक आहेत जे भारताला जे या देशाला त्यांची पितृभूमी म्हणतात, ज्यांच्या पितरांची भूमी म्हणतात. पुण्यभूमीकडे मी या व्हिडिओत येत नाही कारण तो पुन्हा एक मोठा विषय आहे. पण जे त्याला मानतात ते सर्व हिंदू किंवा भारतीय आहेत. हिंदू धर्मापेक्षा ही हिंदुत्वाची व्याख्या खूप व्यापक आहे. कारण याच्यात या प्रदेशात राहणारे सर्व धर्म, पंथ, विचार, देव मानणारे, देव न मानणारे, सर्व जाती, भाषा, हे सर्व लोक त्याच्यात येतात. आणि त्याच्यात तो हिंदुत्व ग्रंथ जमल्यास नक्की वाचा. आणि त्यामुळे जर चीन इथे ऐतिहासिक दाखले देऊन जर राष्ट्रवादाची भूमिका घेणार असेल आणि 12व्या शतकात हा भाग आमचा होता असं म्हणून सांगणार असेल, तर आपण त्यांना सांगू शकतो की सांस्कृतिक दृष्ट्या संपूर्ण जगाने आणि अगदी चीनी लोकांनीही भारताला जे नाव ठेवलेलं आहे ते या सिंधू नदीमुळे आहे. आणि त्याचा जर विचार केला तर तिबेटचा अर्धा तिबेट हा तिथून भारताची सुरुवात होते. आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायला हवा की जरी सांस्कृतिक दृष्ट्या हा सगळा भाग भारत म्हणून धरला जात असला तरी आज 20व्या शतकात स्वातंत्र्य मिळाले असताना भारताने कायमच एका जबाबदार देशाची भूमिका घेतलेली आहे, विकासवादी देशाची भूमिका घेतलेली आहे. जी वस्तुस्थिती जी आपल्याला ब्रिटिशांकडून मिळाली, फाळणी झाली, ती फाळणी आपण स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यामुळे आक्रमकतेचा आम्ही वारसा चालवत नाही. पण तुम्ही जर आक्रमक राष्ट्रवादाचा त्याच्या नावावर स्वतःचा दावा करणार असाल तर अशा प्रकारचा दावा आम्ही देखील करू शकतो, हे नरेंद्र मोदींनी शी जिनपिंग यांना दाखवून दिलं. कदाचित म्हणूनच हे सिंधू पूजन केलं असावं. अर्थात त्याच्या मागचं नक्की कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच सांगू शकतील. पण ही गोष्ट मला या गेल्या 3-4 दिवसात जाणवली. या निमित्ताने एक आपल्याला जर या सगळ्या विषयात इंटरेस्ट असेल, कारण चीनमध्ये कशा प्रकारे बदल झालेला आहे, डेंग शाओपिंगचा चीन आणि शी जिनपिंगचा चीन याच्यामध्ये कसा बदल झालेला आहे, चीनचं विस्तारीकरणाच्या धोरणात ते कशा प्रकारे त्यांचा जो अन्य देश होते त्यांच्यातल्या किंवा त्यांच्या ज्या पूर्वीच्या ज्या मोठी चीनमधली साम्राज्य होती त्यांच्याकडे कधी काळी असलेल्या प्रदेशावर ते कशा प्रकारे दावे सांगत आहेत. आणि त्याच्यामध्ये अगदी मध्य आशियापासून ते भारत आणि ईशान्य आग्नेय आशिया या सर्व भागातल्या देशांचा, प्रदेशांचा समावेश आहे. तर त्यावर एक व्हिडिओ तयार करता येऊ शकेल. माझे मित्र कल्पित मंकेकर आहेत, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये चीन या विषयावर अभ्यास केलेला आहे आणि ते याची मांडणी करू शकतील. आपल्याला जर असा विषय ऐकण्यात इंटरेस्ट असेल तर प्रतिक्रियांमध्ये कळवा. तसा प्रयत्न मी नक्कीच करीन, कारण चीनबद्दलचं, चीनच्या बदलत्या दृष्टिकोनाबद्दलचं ज्ञान वाढणं आवश्यक आहे. तूर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.